आपल्यापैकी असंख्य महिलांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे पती ऐकत नाहीत. बघा, बऱ्याच वेळा मला फोन येतात, बऱ्याच वेळा मी पर्सनली कमेंट्स बघते किंवा पर्सनली मेसेजेस असतात की ताई, माझे पती माझ्याकडे लक्ष देत नाहीत, माझे पती माझं काहीच ऐकत नाहीत, माझे पती मला किंमत देत नाहीत, माझे पती माझ्यावर प्रेम करत नाहीत. बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या आयुष्यात त्यांची मुलं देखील अशीच वागतात. काहीही सांगितलं की त्याच्या उलट उत्तर देणार, कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्या उलटच करणार. मुलांसाठी कितीही जीव काढला, कितीही मुलांवरती प्रेम केलं तरी मुलं मात्र आपल्यापासून दूर होत जाणार. बघा, आपल्यापैकी बऱ्याच महिलांच्या आयुष्यात ही समस्या आहे की पती ऐकत नाहीत आणि मुलंही ऐकत नाहीत. तर यासाठी काहीतरी सेवा सांग, यासाठी काहीतरी उपाय सांग. आज माझ्या अशाच सगळ्या ताईंसाठी मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. ही एक वस्तू तुम्ही तुमच्या पतीला आणि तुमच्या मुलांना खाऊ घातली तर कितीही चिडचिड करणारी मुलं शांत होतील. कितीही तुम्हाला विरोध करणारे तुमचे पती असतील, तुम्हाला सतत टार्गेट करणारे असतील, तुमच्यावरती सतत रागराग करणारे असतील, घालून पाडून बोलणारे असतील, तुमचा अपमान करणारे असतील, तुमच्यावर कितीही प्रेम न करणारे असतील, मात्र ही वस्तू जशी तुम्ही त्यांना खाऊ घालाल तसे तुमचे पती तुमच्या जवळ येऊ लागतील. जिथे तुमचा अपमान करत होते तिथे तुम्हाला मान देऊ लागतील. ही एक वस्तू अभिमंत्रित करून जर तुम्ही त्यांना खाऊ घातली तर तुमचे पती तुम्हाला रिस्पेक्ट देतील. बघा, एक वेळ पैसा नसला तरीही चालेल, एक वेळ आपल्याकडे खायला एक वेळचं अन्न कमी असेल तरीही चालेल, पण नात्यामध्ये प्रेम असणं, रिस्पेक्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. आपण म्हणतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं आहे, पण माझ्याकडे प्रेमळ नवरा नाही आहे. बऱ्याच वेळा पैसा असतो पण प्रेमळ माणूस आपल्यासोबत नसतं आणि आपण त्या गोष्टीसाठी खूप झुरत असतो. बघा, आपल्या आयुष्यात जितका महत्त्वाचा पैसा आहे त्याहूनही जास्त महत्त्वाचं प्रेम आहे. प्रेम असेल तर सगळं काही असतं, प्रेम नसेल तर पैसा कितीही असला तरी आपल्याला त्याचं सुख मिळत नाही. बऱ्याच वेळा आपण महिला त्यासाठी खूप प्रयत्न करतो, नवऱ्याला सुखी ठेवण्यासाठी असेल किंवा त्याला चांगलं वाटण्यासाठी असेल, म्हणजे त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, पण सगळ्या गोष्टी करूनही आपण हतबल होतो. जेव्हा आपण हतबल होतो, जेव्हा आपण सगळं काही गमावून बसल्यासारखं आपल्याला वाटतं, तेव्हा हा उपाय आवर्जून करा. जो आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करा. कुठल्याही आठवड्यातील फक्त एक शुक्रवार. या दिवशी तुम्हाला बाजारातून 7 पाकळ्या लसूण आणायच्या आहेत. आता 7च पाकळ्या मिळतील असं नाही, लसणाचा एक छोटासा कांद असतो, तुम्ही ते लसूण आणलं तरीही चालेल, एक तुम्ही पाव किलो लसूण आणलं तरीही चालेल. फक्त या उपायासाठी आपल्याला अख्ख्या लसणाच्या 7 फोडी लागणार आहेत, 7 लसणाच्या पाकळ्या, आणि त्याच्यासोबत लागणार आहेत तुम्हाला 7 काळी मिरी. 7 लसणाच्या पाकळ्या आणि 7 काळी मिरी, फक्त या 2 वस्तू. कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या कुठल्याही वेळात तुमच्या घरात जो दक्षिण भाग असतो, आपल्या घराचा जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण भागात बसायचं. बसण्यापूर्वी तिथे एक छान निरांजन लावायचं, म्हणजे दिवा. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा दिवा लावा, मोहरीच्या तेलाचा लावा, चालेल, कुठलाही चालेल, फक्त दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे आसन घालून बसायचं आहे. 7 घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 7 काळ्या मिऱ्या, दोनही गोष्टी तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत. काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्यामध्ये ह्या 7 पाकळ्या घालायच्या आणि त्याच्यासोबत 7 काळी मिरी, दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या. एक छान पोटली तयार करायची. ठीक आहे. आता समोर जो दिवा ठेवलेला आहे त्या दिव्याच्या गोल, त्या दिव्याच्या सभोवताली या दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात बांधून, म्हणजे ती जी पोटली आहे ती दिव्याच्या गोल फिरवायची. फिरवत असताना फक्त तुम्हाला म्हणायचं आहे, माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत, माझी मुलं माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत, माझे पती माझं सर्व काही ऐकत आहेत, माझी मुलं माझं सर्व काही ऐकत आहेत, माझे पती
मला किंमत देत आहेत, माझे पती मला रिस्पेक्ट देत आहेत, माझे पती अत्यंत छान आहेत, माझे पती हे माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत, माझी मुलं माझ्याशी नीट वागत आहेत, माझी मुलं माझं सगळं काही ऐकत आहेत, माझी मुलं ही अत्यंत उत्तम आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या दोनही गोष्टींना, काळी मिरी आणि लसणाच्या पाकळ्यांना पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत आणि तुम्हाला 7 वेळा त्या दिव्याच्या सभोवताली या दोनही गोष्टी अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता आपलं इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, त्या शुक्रवारपासून 48 तास मोजून 48 तास तुम्हाला या दोनही गोष्टी तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत. तुम्ही साडी घालत आहात तर पदरामध्ये बांधा. तुम्ही जर ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर त्याच्या खिशात ठेवा. तुम्ही जर कुर्तीज वगैरे घालत असाल तर त्यामध्ये ठेवा. जिथे शक्य किंवा जिथे जमेल तिथे तुम्हाला ही काळी मिरी आणि त्याच्यासोबत घेतलेली लसणाची पाकळी दोनही गोष्टी 48 तास स्वतःच्या सोबत ठेवायच्या आहेत. 48 तास उलटून गेले की त्याच्यानंतर काय करायचं, 7ही लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यासोबत घेतलेली काळी मिरी, 7ही लसणाच्या पाकळ्या आणि काळी मिरी या दोनही गोष्टी तुम्हाला कुटायच्या आहेत. त्याची बारीक पावडर किंवा पेस्ट बनवायची आहे. तुम्ही काहीही करू शकता. जे काही तुम्ही पूड किंवा पावडर बनवाल ते तुम्हाला तुमच्या पतीच्या अन्नपदार्थांमध्ये, म्हणजे जे काही तुम्ही त्यांच्यासाठी खायला बनवाल, भाजी वगैरे किंवा काही, त्यामध्ये घालायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पतीला खाऊ घालायचं आहे. तुम्ही मुलांसाठी देखील हीच वस्तू तुमच्या मुलांसाठी खाऊ घालू शकता. आता काळी मिरी 7 घेतलेले आहेत, ते एकत्रित एकाच अन्नपदार्थात मिसळणं म्हणजे शक्य नसेल तुम्हाला, तर तुम्ही कमीत कमी 7 दिवस हे पुरवू शकता. 7 दिवस. आज एक काळा मिरी, एक लसणाची पाकळी ठेचून म्हणजे जेवणामध्ये घातली आणि ते पतीला किंवा मुलांना खाऊ घातलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी तुम्ही जेवण वगैरे बनवाल, त्यामध्ये पुन्हा तुम्हाला ही एक लसणाची पाकळी आणि काळा मिरी घालायचं आहे. असे 7 दिवस सलग किंवा 3 दिवस 4 दिवस, आज 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, उद्या 1 घेतली, परवा 3 घेतल्या, असंही तुम्ही संपवू शकता. 7 दिवसांच्या आत तुम्हाला ह्या 7ही लसणाच्या पाकळ्या आणि 7ही काळी मिरी संपवायच्या आहेत. 7 दिवसांमध्ये जर या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या पतीला किंवा मुलांना खाऊ घातल्या, कितीही चिडचिड करणारा नवरा असेल, कितीही चिडचिड करणारी तुमची मुलं असतील, शांत होतील. जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो लाल किताबमधील आहे. बघा, काळी मिरी आणि त्याच्यासोबत घेतलेली लसणाची पाकळी या दोनही गोष्टी वशी करण्यासाठी, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, मोहिनीची एक निर्मिती, जागृती करण्यासाठी या दोनही गोष्टी खूप प्रभावी आहेत. जसं तुम्ही लसूण आणि काळी मिरी दोनही गोष्टी आपल्या सोबत ठेवून अभिमंत्रित करून जेव्हा या दोनही गोष्टींना पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्ही पतीला किंवा मुलांना खाऊ घालाल, त्यांच्याकडे तुमच्यासाठी एक पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल. त्यांच्याकडे तुमच्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. तुमचे पती तुम्हाला किंमत देतील, तुमच्यावर प्रेम करतील, तुम्हाला रिस्पेक्ट देतील. आता हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं घडेल असं नाही, पण जसं तुम्ही ते त्यांना खाऊ घालाल, जशा 7ही पाकळ्या आणि काळी मिरी जसं ते ग्रहण करतील, त्या 7 दिवसांमध्ये आणि त्याच्या पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये तुम्हाला 90% फरक जो आहे तो स्वतःच अनुभवायला मिळेल. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.